जीएसटी कायद्यानुसार नोंदणीकरण एक सोपी आणि सरळ ऑनलाईन प्रक्रिया आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही उद्देश, लाभ, नोंदणी प्रक्रिया आणि इतर मुख्य माहितीवर नजर टाकू। जीएसटी नोंदणी ही पॅनवर आधारित आहे। जीएसटी कायद्यानुसार नोंदणीकरण केल्यास माल व सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठादारांना एक 15 अंकाचा युनिक नोंदणी क्रमांक दिला जातो। नोंदणीकरण व्यापारावर कर आकारणी आणि गोळा करण्याचा अधिकार देतो। इनवर्ड सप्लायसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणे आणि पुरवठ्यावर कर भरण्यास सक्षम करतो। करपात्र वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक पुरवठादाराने जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे। त्यामुळे ज्यांना सूट प्राप्त होते ते आहेत मालासाठी 40 लाख रुपयांपेक्षा कमी टर्नओव्हर असलेले छोटे व्यवसाय किंवा व्यापारी किंवा 20 लाखांपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या सेवांसाठी। तथापि काही राज्यांमध्ये नोंदणीकृत पुरवठादारांसाठी ही सूट मर्यादा वेगळी आहे। किमान सवलत मर्यादेपेक्षा कमी टर्नओव्हर असलेला कोणताही व्यवसाय जीएसटी अंतर्गत स्वेच्छेने नोंदणी करू शकतो। काही विशिष्ट प्रकारचे पुरवठादार त्यांचे टर्नओव्हर विचारात न घेता नोंदणी करणे आवश्यक आहे। ते खालीलप्रमाणे आहे। एकूण टर्नओव्हर किमान मर्यादेपेक्षा कमी असला तरीही आंतरराज्य वस्तूंचा पुरवठा करणारी व्यक्ती, असे पुरवठा प्राप्तकर्ते ज्यांच्यावर रिव्हर्स चार्ज आधारावर कर देय आहे। ज्या व्यक्तींना सीजीएसटी कायद्याच्या सेक्शन 9च्या सबसेक्शन 5 अंतर्गत कर भरणे आवश्यक आहे, जसे की रेडिओ टॅक्सीद्वारे प्रवासी वाहतूक सेवा इत्यादी। काही प्रकरणांमध्ये निवास म्हणजे अकोमोडेशन सेवा, हाऊसकीपिंग सेवा, रेस्टॉरंट सेवा इत्यादी। इतर करदात्यांच्या वतीने पुरवठा करणारे एजंट, ई कॉमर्स ऑपरेटर ज्यांना TCS गोळा करायचा असतो। सेवांच्या पुरवठादारांव्यतिरिक्त ई कॉमर्स ऑपरेटरद्वारे पुरवठा करणाऱ्या व्यक्ती ज्यांना TCS गोळा करणे आवश्यक आहे। ज्या व्यक्ती TDS कापतात, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर्स, OIDAR सेवा प्रदाते, कॅज्युअल टॅक्सेबल व्यक्ती जी अधूनमधून करपात्र वस्तू किंवा सेवा पुरवते, व्यवसायाच्या निश्चित ठिकाणाशिवाय व्यवहार करते ज्या राज्यातून पुरवठा केला जातो। अनिवासी करपात्र व्यक्ती ज्यांच्याकडे व्यवसायाचे किंवा भारतात राहण्याचे निश्चित ठिकाण नसते, त्यांना 90 दिवसाच्या वैधतेसह नोंदणी प्रदान केली जाते, जी परत एकदा 90 दिवसांपर्यंत आणखी वाढवली जाऊ शकते। जर व्यवसाय पुरवठा एकापेक्षा जास्त राज्यांमधून केला जात असेल तर करदात्याला प्रत्येक राज्यात स्वतंत्र जीएसटी नोंदणीकरण करावे लागेल। उदाहरणार्थ, जर एखादा वैद्यकीय उपकरण पुरवठादार UP आणि कर्नाटकमधून वस्तूंचा पुरवठा करत असेल तर अशा पुरवठादाराने दोन्ही राज्यांसाठी स्वतंत्र जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे। तथापि पुरवठादारांकडे एका राज्यात व्यवसायाची एकापेक्षा जास्त ठिकाणे असल्यास तो अशा प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र नोंदणीसाठी अर्ज करू शकतो किंवा व्यवसायाच्या मुख्य ठिकाणाच्या जीएसटी नोंदणीमध्ये अशी सर्व अतिरिक्त व्यवसायाची ठिकाणे जोडू शकतो जी त्याच राज्यात स्थित आहे। जीएसटी नोंदणी करण्यासाठी अर्ज करण्याची वेळ। जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अशा नोंदणीसाठी तो जबाबदार असल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे। जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे। अर्जदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, व्यवसाय नोंदणीचा पुरावा किंवा निगमन प्रमाणपत्र, छायाचित्रासह प्रवर्तक किंवा संचालक किंवा मालक किंवा भागीदार इत्यादींच्या ओळखीचा आणि पत्त्यांचा पुरावा, व्यवसायाच्या जागेचे प्रमाणपत्र, बँक खाते विवरण किंवा रद्द केलेला चेक, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे कंपनी आणि LLP साठी अनिवार्य किंवा ई-स्वाक्षरी, अधिकृत स्वाक्षरीसाठी प्राधिकृत पत्र म्हणजे लेटर ऑफ ऑथरायझेशन किंवा बोर्ड रेझोल्युशन। जीएसटी अंतर्गत नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी जीएसटी पोर्टल www.gst.gov.in ला भेट द्यावी आणि प्रथम सेवा, नंतर नोंदणीवर क्लिक करा आणि
नवीन नोंदणी निवडा. पार्ट ए फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा. येथे जीएसटी पोर्टल संपूर्ण भारतातील पॅनशी लिंक केलेले सर्व GSTIN, प्रोव्हिजनल ID, UIN, GSTP ID दाखवते. वेगवेगळे रंग कोड ARN च्या वेगवेगळ्या स्थिती दर्शवतात. तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून स्थिती तपशील डाउनलोड करू शकता. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP द्वारे मोबाईल आणि ईमेल पडताळणीसाठी एक पेज दिसेल आणि त्यानंतर 15 अंकी टेम्पररी रेफरन्स नंबर किंवा TRN तयार होईल. तुमचा TRN तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे पाठवला जातो. तो 15 दिवसांसाठी वैध असतो. या TRNच्या आधारावर आता तुम्ही नोंदणी प्रक्रियेचा पार्ट B फाईल करू शकता. पार्ट B मध्ये तुम्हाला बिझनेस, प्रमोटर किंवा पार्टनर्स, ऑथोराइज्ड सिग्नेटरी, ऑथोराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, गुड्स अँड सर्व्हिसेस, स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अँड आधार ऑथेंटिकेशन तपशील प्रविष्ट करावे लागतील आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि नंतर डिजिटल स्वाक्षरी किंवा स्वाक्षरी वापरून पडताळणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज संदर्भ क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर किंवा ARN तयार केला जातो, जो नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो. ARN वापरून GST पोर्टलवर नोंदणी अर्जाच्या स्थितीबद्दल जाणून घेता येते. अर्ज आणि सोबतची कागदपत्रे योग्य आढळल्यास योग्य अधिकाऱ्याने 7 दिवसांच्या आत नोंदणीला मान्यता दिली पाहिजे आणि GST नोंदणी प्रमाणपत्र तयार केले पाहिजे. अर्जामध्ये कोणतीही कमतरता आढळल्यास किंवा कोणतेही स्पष्टीकरण आवश्यक असल्यास 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत अर्जदाराला फॉर्म GST REG 03 मधील नोटीस जारी केली जाते. त्यानंतर अर्जदाराने फॉर्म GST REG 04 मध्ये नोटीस जारी केल्यापासून 7 दिवसांच्या आत चुकीची कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण सादर करावे लागेल. असे स्पष्टीकरण किंवा माहिती किंवा दस्तऐवज मिळाल्यापासून 7 कामकाजाच्या दिवसांच्या आत योग्य अधिकारी उत्तरावर पुढील कारवाई करेल. उत्तर समाधानकारक आढळल्यास तो GST नोंदणी मंजूर करेल आणि GST नोंदणी प्रमाणपत्र तयार केले जाईल. अन्यथा GST REG 05 द्वारे कारणे देऊन नोंदणी अर्ज नाकारला जाऊ शकतो. 7 कामकाजांच्या दिवसात योग्य प्राधिकरणाने कोणतीही कारवाई न केल्यास अर्ज स्वीकारला जातो आणि GST नोंदणी प्रमाणपत्र तयार केले जाते. चला तर मग ती प्रक्रिया समजून घेऊया जेव्हा एखादा अर्जदार आधार ऑथेंटिकेशन करण्यात अपयशी ठरतो. अर्जदार आणि सोबतची कागदपत्रे क्रमाने आढळल्यास योग्य अधिकारी अर्जावर अनिवार्य साईट भेटीसाठी चिन्हांकित करतो. अर्जामध्ये कमतरता आढळल्यास किंवा कोणतेही स्पष्टीकरण आवश्यक असल्यास फॉर्म GST REG 03 मधील नोटीस अर्जदाराला 7 कामकाजांच्या दिवसात जारी केली जाते. त्यानंतर अर्जदाराने नोटीस जारी केल्यापासून 7 कामकाजाच्या दिवसाच्या आत GST REG 04 फॉर्ममध्ये चुकीची कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण सादर करावे लागेल. योग्य अधिकारी असे स्पष्टीकरण किंवा माहिती किंवा दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून 7 कामकाजांच्या दिवसांच्या आत उत्तरावर पुढील कारवाई करेल. जर दिलेली माहिती समाधानकारक आढळली तर तो अनिवार्य साईट भेटीसाठी अर्जावर खूण करतो. अन्यथा GST REG 05 द्वारे नोंदणी अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कारणे देऊन नाकारला जाऊ शकतो. व्यवसायाच्या मुख्य ठिकाणाची प्रत्यक्ष पडताळणी अर्जदाराच्या उपस्थित केली जाते. त्याचे तपशील पडताळणीच्या तारखेनंतर 15 कामकाजांच्या दिवसाच्या आत फॉर्म GST REG 30 द्वारे सामान्य पोर्टलवर अपलोड केले जातात. पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य अधिकारी नोंदणीला मान्यता देतो आणि GST नोंदणी प्रमाणपत्र तयार केले जाते.
अन्यथा GST-REG 05 द्वारे नोंदणी अर्ज कारणे सांगून नाकारला जाऊ शकतो. अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत योग्य अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई केली नाही तर नोंदणी अनुदानाचा अर्ज स्वीकारला जाईल असे मानले जाईल आणि GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार केले जाईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला GST आयडेंटिफिकेशन नंबर प्रदान केला जातो, ज्यामध्ये 3 पहिले 2 अंक राज्य कोडचे प्रतिनिधित्व करतात, पुढील 10 अंक व्यक्ती किंवा व्यावसायिक युनिटचा पॅन दर्शवतात, 13वा अंक हा एखाद्या राज्यातील त्याच पॅन धारकाच्या नोंदणीकृत युनिटचा क्रमांक आहे, 14वा अंक हा डिफॉल्ट अल्फाबेट Z आहे आणि शेवटचा अंक चेक सम डिजिट आहे. अर्जदारांना त्यांच्या GST नोंदणीमध्ये सुधारणा करण्याची सुविधा देखील दिली जाते, ज्यामध्ये अर्जदार कर प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सारखी माहिती अपडेट करू शकतात. परंतु काही महत्त्वाच्या माहितीतील बदल जसे की युनिटचे कायदेशीर नाव, त्याचे व्यवसायाचे मुख्य ठिकाण, पार्टनर्स, इन्व्हेस्टर्स इत्यादींमध्ये बदल करण्यासाठी कर प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.cbic.gov.in ला भेट द्या.